नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या कविता किचनमध्ये. तर आज आपण करणार आहोत टमाटर आणि कांद्याची नवीन पद्धतीची चटणी. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण घेणार आहोत तेल आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटोज, मिरची, लसूण आणि थोडासा गोडलिंबाचा पाला. तर आपलं सर्वप्रथम एक तेलामध्ये जिरं मोहरी घालून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे मिरची, लसूण आणि कढीपत्ता. तो छान तडतडू द्यायचा आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांनी लगेच आपल्याला घालायचे कापलेले कट केलेले टमाटर आणि कांदा. हे छान मिक्स करून घेऊ आपण आणि हे सगळे आपण तेलामध्ये छान होऊ द्यायचे आहे. 10 मिनटं हे आपल्याला मिश्रण झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडेसे 2-3 अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या छान कुटून घ्यायच्या आहे खलबत्त्यामध्ये. हे बघा आपण 5-10 मिनिटांनी बघूया. छान ही चटणी शिजलेली आहे. आता गॅस बंद करून ही चटणी आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायची आहे छान बारीक. आता ही बघा ही आपण अशी चटणी मिक्सरवर लावून घेतलेली आहे. त्यानंतर या चटणीला आपल्याला फोडणी घालायची आहे. त्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे जेवढं आपल्याला लागते तेवढं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग आणि त्यानंतर आपण जे अद्रक लसूण कुटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. याला छान तेलामध्ये कमी गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी आणि नंतर लगेच घालायचं आपल्याला थोडंसं तिखट पावडर, चवीपुरतं मीठ हे घालून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच हळद पावडर आणि थोडंसं धनिया पावडर, थोडंसं जिरा पावडर पण तुम्ही घालू शकता, तुमची इच्छा असेल तर घाला अथवा नको घाला. त्यानंतर आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस हा कमीच ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी चटणी मिक्सरवर वाटून घेतली होती ती आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. ही बघा आता आपण ही याच्यामध्ये पूर्ण जी मिक्सरवर वाटलेली चटणी होती ती घातलेली आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस हा आपल्याला कमीच ठेवायचा आहे. हे बघा आता आपल्याला 5 मिनटं शिजल्यानंतर याला थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 ते 1.5 चम्मच चवीनुसार साखर. म्हणजे ही चटणी थोडीशी आंबट गोड अशी होत असते आणि खायला पण एक नंबर अशी लागत असते. बघूया आता 5 मिनिटांनी थोडीशी चटणी ही शिजलेली आहे. आता याच्यातलं आपल्याला पूर्ण पाणी हे आटू द्यायचं आहे. त्याच्यामुळे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे जेणेकरून खाली ती लागायला नको. आणि थोडंसं 5-5 मिनिटांनी आपल्याला ही बघत राहायची आहे. आता ही आपली चटणी तयार झालेली आहे आणि याच्यातमध्ये आपल्याला आता सांबार घालून मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर ही चटणी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.